डॉक्टर संपदा मुंडे हत्या की आत्महत्या हा विषय दिवसागणिक अधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे। या प्रकरणाच्या संबंधाने अनेक तपशील आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला। यातल्या तपासातले अनेक बारकावे, अनेक मुद्दे जे अनुत्तरित आहेत यावरही आम्ही प्रश्न विचारले। उदाहरणार्थ 4 पानी पत्र लिहिणारी मुलगी ही एक सुसाइडल नोट लिहू शकणार नाही का? जर तिने सुसाइडल नोट लिहिलेला आहे तर तिचा पेन कुठे आहे? जर तिला एवढा म्हणजे तिच्या संबंधाने ज्या गोष्टी उपस्थित केल्या जातात, तिच्या हस्ताक्षराच्या संबंधाने सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। बरं, या सगळ्या उपरांत जेव्हा आपण उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती मागत आहोत, उच्चस्तरीय चौकशी समिती का बरं आणि SIT का नाही, तर हे जरा आपल्याला एकदा कळलं पाहिजे की आतापर्यंत अनेक प्रकरणात SIT नेमलेल्या आहेत, पण या ज्या नेमलेल्या SIT आहेत यांचा म्हणावा तसा काहीही परिणाम झालेला नाही। आपल्याकडे SIT हा शब्द जणू एक फार सारखा आता वापरला जातोय, कारण SIT नेमली जाते। SIT कोण नेमतं? तर राज्य सरकारच नेमतं। राज्य सरकारशी संबंधित व्यक्तींवर जर आमचे आक्षेप आहेत तर ते तपास यंत्रणा प्रभावित करणार नाहीत कशावरून, हा आमचा आक्षेप होता। पण तरी सुद्धा त्यांनी SIT नेमत आहेत वगैरे असं म्हणत भाजपच्या काही लोकांनी आभार मानायचे काल रतीब पाडला। मी काल एक पत्र माझ्या सोशल मीडियावर, ट्विटरला, फेसबुकला, इन्स्टाला पोस्ट केलेलं आहे। ते पत्र नीट वाचा। या पत्रात कुठेही SITचा उल्लेख नाही। या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका तपास अधिकाऱ्याची देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली जावी। शब्द काय आहे? एका तपास अधिकाऱ्याची देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली जावी, आणि हे आक्षेपार्ह आहे। बरं, ज्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती त्यांनी म्हटलेलं आहे, मुळात त्या तपास अधिकाऱ्याबद्दल सुद्धा अनेक आक्षेप आहेत, आणि जो तपास अधिकारी म्हणून जी व्यक्ती नेमलेली आहे त्या व्यक्तीचं इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण पुन्हा फलटणमध्येच झालेलं आहे। अनेक गोष्टी माझ्याकडे सांगण्यासारख्या आहेत। म्हणून उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती, ज्याच्यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश काम करतील, जे इथल्या सगळा जो स्थानिकचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाच्या मध्ये कुठेही येणार नाहीत, त्या तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकणार नाही, अशा पद्धतीने काम होईल। हा एक भाग। दुसरं असं की चाकणकर असतील किंवा काय ते जयकुमार गोरे असतील, ही लोक ज्या पद्धतीने एक गलिच्छपणाचं राजकारण करत आहेत, तर या सगळ्या लोकांना सुद्धा चाप बसणं गरजेचं आहे। या सगळ्या विषयांचा उहापोह करण्यासाठी आणि एक लेकमाता का लढायचं आहे, तर जर कामाच्या ठिकाणी एका डॉक्टरला त्रास होत असेल तर हा एका व्यक्तीचा प्रश्न नाही, हा त्या संस्थेत काम करणाऱ्या, हा आरोग्याशी निगडीत किंवा शासकीय सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे। आणि म्हणून याच्यावर आवाज उठवण्यासाठी म्हणून उद्या सकाळी 10:30 वाजता फलटण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तपास नीट करावा। आमच्यासाठी SITच्या कक्षेत सगळ्या ज्यांच्यावर आरोप आहेत, आक्षेप आहेत, त्यांना आणलं जावं, याच्यासाठी म्हणून उद्या तिकडे जायचं ठरवलेलं आहे। आता या सगळ्या संबंधाने मी आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून विनंती करते, जात, धर्म, पक्षीय राजकारण याच्या पलीकडे जाऊन हे आवाहन करत आहे। कारण हा जर पक्षीय राजकारणाचा विषय असता तर मग आम्ही आमच्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकारिणींना बोलून आम्ही एक पक्षाची सभा लावली असती, पण हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही। हा विषय एका व्यक्तीचा आणि प्रशासकीय सेवेत काम करणारे प्रत्येकाशी निगडीत आहे। त्यामुळे प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे। अर्थात तुम्ही आलात तर तुमच्यासह, तुम्ही नाही आलात तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे। असं व्हायला नको की एखादी बाई लढते, एखाद्या बाईचा जीव जातो, एखाद्या बाईवर मेल्यानंतरही लांछन लावलं जातं आणि तिच्यासाठी आवाज उठवायला कुणीही पुढे येत नाही। हे जर चित्र निर्माण झालं तर कुठलीच बाई लढण्यासाठी, कुठलीच बाई नोकरी करण्यासाठी, कुठलीच बाई घराच्या 4 भिंती ओलांडून बाहेर जायची हिंमत करणार नाही। त्यामुळे बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना समजून घेत मी उद्या फलटणला जायचं ठरवलंय। तुम्ही सोबत आलात तर आनंद आहे, स्वागत आहे। तुमचा जात काय, धर्म काय, पक्ष काय याच्याशी मला काही घेणं देणं नाही।
तुम्हाला जर अन्यायाविरुद्धची चीड असेल तर तुम्ही यावं, एवढंच मी सांगू शकते. आणि हो, तुम्ही नाही आलात तरी सुद्धा मी लढायचं ठरवलेलं आहे आणि मी लढणार आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार आहे. राहिला प्रश्न दादा, काका, ताई, मामा, भाचे, जे फलटणमधनं फोन करणारे लोक, ज्यांना असं वाटतंय की काही फोन केल्यानंतर माझ्यावर परिणाम होईल, माझी मानसिकता बिघडेल किंवा मी एखादा कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करेल, तर काळजी करू नका, मी असं काहीही करणार नाही. मी बाईपणाचं विक्टिम कार्ड अजिबात खेळणार नाही. मी माणूस आहे, मी माणूस म्हणून छानपैकी लढेन. मी स्त्री, पुरुष, जात, धर्म, लिंग, पक्ष याच्या पलीकडे जाऊन काम करणारी आणि माणूसपणाचं मूल्य मान्य करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की उद्या आपण या लढ्यामध्ये सामील व्हाल. या लढ्यामध्ये उद्या अनेक संघटना येत आहेत. मी त्या सगळ्या संघटनांचं पण मनपूर्वक आभार की या सगळ्या संघटनांनी कुठलेही आडेवेळे न घेता एका बहिणीला न्याय द्यायचा आहे म्हणून सोबत यायचं ठरवलं. त्या सगळ्या संघटना, अनेक वकिलांनी यायचं ठरवलं, त्या सगळ्या वकिलांचे, अनेक डॉक्टर्सनी यायचं ठरवलं, त्या सगळ्या डॉक्टर्सचे, आपल्या सगळ्यांचे मी आभारी आहे की उद्या आपण सगळेजण 10:30 वाजता भेटत आहोत. बोलत राहूया, भेटत राहूया आणि लढत राहूया. लढणं अपरिहार्य आहे, लढावंच लागेल. नाही लढलात तर चिरडून मारले जाल, एवढंच सांगू शकते. जय मा.